आणि आता क्षणाची मोठी बातमी, शिवसेनेच्या 6 बंडखोरांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडनं या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आल्याचं कळतंय। मोठी बातमी आता या क्षणाची की आता शिवसेनेच्या 6 बंडखोरांच्या विलिनीकरणाला, म्हणजे जे खासदार आहेत 6 बंडखोर खासदार यांचं आता शिवसेना शिंदे पक्षात विलिनीकरण झालेलं आहे। शिवसेनेत त्यांचं विलिनीकरण झालेलं आहे आणि याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडनं मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आता पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं पुढील न्यायालयीन लढाईला या विरोधात सुरुवात होईल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? अतिशय महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज सकाळी जसं ज्याबद्दल चर्चा होती की आज रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या संदर्भात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदार जे शिवसेना पक्षात गेले त्या संदर्भातला निर्णय जाहीर होईल। नुकताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने हा निर्णय जाहीर झालेला आहे आणि आता शिवसेनेची जी सदस्य संख्या आहे ही 13 झालेली आहे। ज्या पद्धतीनं लोकसभा सचिवालयाच्या वतीनं सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे, या सर्क्युलरमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की यामध्ये साधारणतः जर बघितलं आपण तर या सर्क्युलर स्पष्ट लिहिलं आहे की श्रीकांत शिंदे हे संसदीय पक्षाचे नेते असतील आणि सोबतच जर बघितलं महत्वाचं म्हणजे यामध्ये त्याची सदस्य संख्या जी आहे शिवसेनेची हे 13 दाखवली जात आहे। यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीनं पार्टी अफिलिएशन जे 6 मेंबर आहे युबीटीचे त्यांना आम्ही आता रिवाइज पार्टी पोझिशनमध्ये देतोय आणि त्यांना 18व्या लोकसभेमध्ये शिवसेना पक्षामध्ये समावेश करण्यासाठी परवानगी देतोय। चेंज पार्टी असल्याने स्पष्ट म्हटलेलं आहे पार्टी पोझिशन ऑफ लोकसभा अशा पद्धतीने सर्क्युलर जारी करणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या सर्क्युलरची चर्चा होती की निश्चितपणे हे सर्क्युलर लोकसभा सचिवाच्या वतीने जारी करण्यात येईल। आज स्पष्टपणे हे लोकसभा सचिवालयाच्या वतीने सर्क्युलर जारी करण्यात आला आहे आणि स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की शिवसेनेमध्ये जे 6 खासदारांचे सहभागी झालेले आहेत। म्हणजेच प्रशांत, आता यापुढे हे 6 खासदार शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार असतील असं म्हणायचं का? बरोबर आहे विशाल, जर बघितलं हे 6 खासदार शिवसेनेचे असतील जे एकनाथ शिंदे याचे। प्रशांत, मी तुला थांबवतोय। आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, या निर्णयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नाही, काही प्रतिक्रिया देण्यासाठी कारणच नाही। ज्या क्षणी 6 खासदार जातात त्या क्षणी सगळी यंत्रणा त्यांच्या सोबत आधी काम करणारी असते। हा अनुभव 2022ला घेतलाय, आत्ताही घेतलाय। कुठलीही असंविधानिक गोष्ट संविधानिक चौकटीत काहीही करून बसवायचीच आहे, म्हणजे बहुमताची लोकशाही ही सुद्धा हुकुमशाहीच असते, म्हणजे मागच्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत। त्यातच एक प्रमाण आहे, त्यावर काही फार आश्चर्य वाटावं, काही धक्का बसावा असं काही नाही। भाजप शासित असणाऱ्या या आत्ताच्या सरकारकडून वेगळी काहीच अपेक्षा नाहीये। म्हणजे हा निर्णय पूर्वग्रह दूषित आहे असं आपल्याला म्हणायचंय का? हा निर्णय पूर्वग्रह दूषित नाही, हा निर्णय ठरवून या देशातली लोकशाही मुडीत काढणारा आहे असं म्हणायचंय। हा निर्णय अपेक्षित होता, असाच निर्णय लागणार होता? हा निर्णय अपेक्षित प्रत्येकाला असतो। मागच्या निकालाचं जिथे अजूनही मागची जी पक्षफुटी आहे त्याचा निकाल जिथे कोर्टाने लावलेला नाहीये आणि ज्या पद्धतीने सगळ्या यंत्रणा ठरवून एका साच्यात काम करत आहेत ते सगळं बघता अपेक्षा आणि अपेक्षाभंग याच्यावर काही चर्चा करण्याचं कारणच नाही। संविधानिक पदावर असणाऱ्या लोकसभाध्यक्षांनी बाकी सगळ्याच निकषांचा सारासार विचार केला नाही असं आपल्याला वाटतं का? कसलं संविधानिक पद, कसलं संविधान, कसली लोकशाही? 20 दिवस उपोषणाला बसलेल्या माणसाला जर पांढरे कपडे पांघरून जर उचलून नेलं जात असेल आणि त्याच्याशी चर्चेच्या पातळीवरही लोक येत नसतील, अशा लोकांकडून कुठल्या संविधानाच्या अपेक्षा करायच्या? जी माणसं पहाटे जाऊन शपथविधी करतात, कसल्या संविधानाच्या अपेक्षा आहेत? या संविधान वगैरे या सगळ्या आता बोलण्याच्या गोष्टी झाल्या। मोदींनी ही अघोषित हुकुमशाहीला सुरुवात ऑलरेडी केलेली आहे आणि जेवढे जितके दिवस जितका काळ जितके लोक शांत बसतील तितके काळ त्यांना हे सगळं भोगावं लागणार आहे। बस भारत भोगत आहे ती सगळी गोष्ट। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आणि पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, पण आता असं देखील म्हणावं लागेल या सगळ्या ह्याच्यातनं की पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पुढली न्यायालयीन लढाई, म्हणजे अगोदरच आमदारांच्या संदर्भातली ही लढाई, पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नावावरनं लढाई त्यांची सुरूच आहे, पण आता ही एक नवीन लढाई त्यांना लढावी लागणार हे निश्चित म्हणायचं।
बरोबर आहे विशाल. जर बघितलं आपण सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरूच आहे. एकीकडे पक्षचिन्ह जे धनुष्यबाण आहे आणि दुसरं शिवसेना हे नाव जो केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुभाष देसाईंच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. असं असताना सुभाष देसाई वर्सेस एकनाथ शिंदे अशी याचिका सुनावणी सुरू असताना आता ही नवीन एक लढाई पुन्हा एकदा प्रारंभ झालेली आहे, ज्यामध्ये 6 बंडखोर खासदार जे आहे या 6ही बंडखोर खासदारांना जो शिवसेनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आता ही पुन्हा एकदा लढाई सुरू होईल. या प्रकारचे स्पष्ट संकेत अरविंद सावंत यांनी पण दिले आता होते. अधिवेशन देखील सुरू होतं पुढलं, त्याच्यात देखील याचे पडसाद उमटतील. निश्चितपणे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये निश्चितपणे याचे मोठे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आतापर्यंत विरोधी पक्षामध्ये बसलेले हे जे 6 खासदार होते आता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबतच सत्ताधारी पक्षामध्ये बसलेले हे खासदार आहे निश्चितपणे या संदर्भात आता ते 3 खासदार जे उर्वरित आहेत त्या खास करून जर बघितलं राजाभाऊ वाजे असो, अरविंद सावंत असो, अनिल देसाई असो, हे खासदार कशामध्ये आता विरोध प्रदर्शन करतात संसदेमध्ये हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण आता हे स्पष्ट आहे की आतापर्यंत विरोधी पक्षात बसलेले हे 6ही खासदार सत्ताधारी पक्षाच्या बाकावरती बसून निश्चितपणे आता त्या ठिकाणी ते द्वंद्व जे आहे ते अधिवेशनात आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर देखील वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पुढल्या घडामोडी जाणून घेण्याकरता आपण जाऊयात माझ्या सहकारी मृगा यांच्याकडे. धन्यवाद विशाल. आपण पुन्हा याच बातमीकडे येतोय. ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्यांचे 6 खासदार फुटले होते. खरं तर ओम बिर्लांकडनं मोठी आशा होती. ओम बिर्लांची अधिकृत भूमिका अजून जाहीर झाली नव्हती, मात्र आज ती झालेली आहे आणि त्या विलिनीकरणाला मान्यता दिलेली आहे. आता पुढची लढाई नेमकी कशी असणार आहे, कायदेशीर असणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.